अंबरनाथच्या नगर परिषदेमध्ये एक विशिष्ट प्रकारची युती पाहायला मिळते. ज्या काँग्रेसवरती टीका करून भाजप काँग्रेसला संपवून सत्तेत येणार असं स्वप्न दाखवत होतं, तेच भाजप आज अंबरनाथच्या नगर परिषदेमध्ये काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापनेकडे चाललंय. अर्थात भाजपच्या नगराध्यक्ष तेजश्री करंगुळे ह्या जरी निवडून आल्या असल्या तरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला वेगळं टाकून भाजपने काँग्रेसचे जवळपास 12 नगरसेवक, भाजपचे जवळपास 16 नगरसेवक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक असं मिळून जवळपास 32 जागावरती आघाडी युतीची मोड बांधून शिंदेच्या शिवसेनेला अंबरनाथच्या नगर परिषदेपासून लांब ठेवण्याचं ठरवलंय. बोलण्याचा मुद्दा एवढाच आहे की ज्या काँग्रेसला संपवून टाकेन, ज्या काँग्रेसला महाराष्ट्रात त्यासोबत देशातून बाहेर हद्दपार करणारे भाजप आज काँग्रेस सोबतच सत्तेत बसतंय. आणि शिंदे यांचे जे आमदार आहेत बालाजी किनीकर अंबरनाथचे, त्यांनी देखील असं म्हटलं की ही जी युती आहे ती अत्यंत अभद्र प्रकारची युती आहे. परंतु शिवसेनेला हाच प्रश्न विचारावासा वाटतोय की ज्या काँग्रेसला नावं ठेवून उद्धव ठाकरे यांचं सरकार शिंदे यांनी पाडलं आणि अर्थात भाजपसोबत युती करून आता सध्या राज्यामध्ये तेच सरकार भाजप आणि एकनाथ शिंदे यांचं अस्तित्वात आहे महायुतीचं, ज्याच्यामध्ये अजित पवार देखील आहेत. तेच भाजप जे काँग्रेसला कधी काळी संपू म्हणणार भाजप आज काँग्रेसला सोबत घेऊन अंबरनाथमध्ये नगर परिषदेमध्ये महायुती करून सत्ता स्थापन करत आहे. तर आता मला एवढाच प्रश्न विचारायचा वाटतोय की पक्षाची जी मूल्य आहे, जी नीती आहे, कुठे जातात, कोणत्या विचारावरती पक्ष चालतो, याचं उत्तर आता भाजपला, शिंदे सेनेसहित त्यांचे भक्त, जे भाजपला अंधभक्त म्हणून देखील ओळखले जातात, हे सर्वजण विचारू लागले आहेत. आणि नक्कीच हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे की भाजप आता याच्यावरती काय उत्तर देणार ज्या काँग्रेस सोबत त्या सत्तेत बसतंय. तर तुम्हाला काय वाटतं याविषयी? एकनाथ शिंदेला साईडला ठेवून भाजपने काँग्रेस सोबत युती केली, एकनाथ शिंदे यांचा गेम करते का काँग्रेस सोबत भाजप जाऊन? नक्कीच सांगा. तोपर्यंत पाहत राहा. जय महाराष्ट्र.